इसकटलंय, टोटली इसकटलंय का? एसीपी रणजितराव ढाले पाटील, आम्ही तुमचं काय घोडं मारले? आम्हाला माहितीये वर्दीत गरमी असती, पण ती उग इथं तिथं दाखवायची नसती. उगाच तुम्ही आमच्या जगाचा कान सुजावला. माणूस इमानदार आहे बरं का, त्या इन्सिडेंटवर जाऊ नका. बाकी टायमाला मापात असतंय. आता तुम्ही आमच्या इथं येऊन आमच्यावर आवाज चढवल्यावर जरा आडवा आला तो. आता कुत्र्यानं भुकावं म्हणूनच कुत्रं ठेवतात ना. बाकी तुम्ही म्हणजे लय उडायला लागलाय बा. आम्ही आपलं जावय जावय म्हणून तुमच्याशी सॉफ्टपणे बोलतोय आणि तुम्ही राया, रॉनी कुठे आहे? आमचे धाकले बंधू, त्यांचं काय? आगाऊ प्रश्न नाही. काय होऊ शकतं याचं सॅम्पल पाहिलंय ना? कोर्टानं जामीन नाकारलाय त्याचा. चौकशीसाठी ताब्यात घ्यायचंय त्याला. कुठे आहे तो? पुण्यात. पुण्यात कुठं? त्याची काय आयडिया नाही. अहो, एका जागी थांबणारी अवलाद नाही ती. आता पुण्यात कुठं ते काय माहित नाही. ते तुमचं तुम्ही शोधायचं. आणि त्यांनी जर का काय चूक केली असेल तर उचलून डायरेक्ट आत टाकायचं. आम्ही काय आडवं येणार नाही. तसं भी कानून के फंदे से कोई बचा नाहीये. आणि कानून के हात एकदम घसघशीत. हाताखाली येईल तो झपाटा खाईल. आत्ताच पाहिलं ना आम्ही शॅम्पल. पण एसीपी साहेब, एक रिक्वेस्ट, कुठल्याही इनोसंट माणसावर हात पडू देऊ नका. रॉनी पुण्यात, याला तिकडे शोध. ओ एसीपी रणजितराव ढाले पाटील, रॉनी नाही, राया गोजमगुंडे. लय ताकदवान माणूस. एवढा ताकदवान माणूस आहे की एसीपीची बायको डायरेक्ट त्याच्या ऑफिसमध्ये येते त्याच्या मर्जीनं, आणि तिला यावं लागतंय. इतका ताकदवान. जे मंगळसूत्र एसीपी ढाले पाटलांना शोधायला जमलं नाही ना, ते मंगळसूत्र राया गोजमगुंडेंनी असं शोधून काढलं. हे आमच्या पुरीचं मंगळसूत्र. आता तरी जपून ठेवा. अजूनही नजरेला नजर देऊन बोलू शकशील तू? या सगळ्या गोष्टींचं एक्सप्लेनेशन आहे का तुझ्याकडे? अहो, मी तुम्हाला सगळं खरं खरं सांगायला तयार आहे. फक्त तुम्ही न चिडता शांतपणे ऐकून घ्याल.
डिपेंड्स. मी पूर्ण प्रयत्न करेन. साहेब येऊ? हा या ना. एक आनंदाची बातमी होती. काय? दादासाहेब पुढच्याच आठवड्यात त्यांचं अनुष्ठान संपवून लगेचच इकडे येत आहेत. बघ, काय झालं ताईसाहेब? तुम्हाला आनंद नाही वाटला? नाही, आनंद आहेच, पण आईनी तुम्ही ताबडतोब निघून या, आम्हाला तुमची गरज आहे असं सांगून सुद्धा दादासाहेब त्यांची कामं आटोपूनच निघतायत नाना. ते त्यांच्या मर्जीने, आमच्या नाही. आता आम्ही त्यांची प्रायोरिटी नाही आहोत. असं निरोप पोचला नाना, अगदी खोलवर पोचला. या तुम्ही. जी. कठीण आहे. बारच्या पेपर्सवर सही मिळवून देतो म्हणून मामासाहेबांनी सामंतकडून पैसे घेतले. मी नाही म्हटल्यानंतर त्यांनी तुला प्रेशराईज केलं. अरे स्वतःच्या मुलीसोबत तू नाही म्हटलंस म्हणून त्यांनी तुझं मंगळसूत्र चोरून तुला ब्लॅकमेल केलं. त्यांनी घेतलेले पैसे तू सामंतला परत केलेस, तरी सुद्धा त्यांनी मंगळसूत्र तुला न देता एका सोनाराला विकलं. आणि त्या सोनाराने या राया गोजम गुंडेला. आणि संजू, ते घेण्यासाठी तू इथे आलीस या गावगुंडाकडे. या दरम्यान बेबी मावशीने तू आणि मी आईसाहेबांसमोर तोंड घशी पडू नये म्हणून स्वतःचं सेव्हिंग मोडून एक मंगळसूत्र बनवलं. आणि हे सगळं माझ्या घरात माझ्या समोर होत असताना मला संजू, हे सगळं असंच घडलंय. यात काहीच खोटं किंवा काहीच लपवलेलं नाहीये संजू. मग इतका महाभारत घडत असताना मला का नाही सांगावं असं वाटलं संजू तुला? अहो, मी खरंच खूप वेळा सांगायचा प्रयत्न केला होता. मला पण तुमच्याशी खोटं नव्हतं बोलायचं, पण एवढं गुत्तडं झालं होतं की. संजू, खरं बोलणं इतकं अवघड नसतं. उलट खरं लपवणं जास्त अवघड आहे. संजू, खरं बोलण्याची एकच वेळ असते, ती म्हणजे खोटं बोलण्या आधीची. आईसाहेब, एक विचारायचंय आम्हाला. काही दिवसांपूर्वी तुमचे नाना आमच्या कुंकवाला आणायला जाणार होते ना. कुठवर आलं त्याच? नाही म्हणजे जाणार बिणार आहेत की नाही? का आपलं इथंच गुळाला मुंगळा चिकटल्यासारखं? हा, त्याच्याशी तुम्ही हे आम्हाला विचारलं तर आम्ही भरून पावलो. खरंच काय आहे, एखादा विद्यार्थी परीक्षेत भोपळा सुद्धा फोडू शकत नाही, त्याला स्वच्छतेचे 5 मार्क मिळतात. त्यामुळे पालकांना आनंदाचे उमाळे येतात. तसं आमचं झालंय तुमच्या बाबतीत. नाही आईसाहेब, इथून पुढं आम्ही तुम्हाला काही विचारायचं की नाही एकदा सांगून टाक. नाही, बोला ना, जरूर बोला, पण वेळेत बोला. नाना दादासाहेबांना घेऊन जाणार होते, त्याला किती दिवस झाले? झाले की आता बक्कळ दिवस झाले. मधल्या काळात काय घडलंय हे नानांना विचारा, त्यांचा मान ठेवून. तुम्ही जेवून घ्या. अक्का, झालं तुझं जेवण?
मला असं वाटलं माझ्यासाठी थांबशील, कंपनी देशील. अवेळी केलेली कुठलीच गोष्ट आम्हाला सहन होत नाही बेबी. हा ते पण खरंच मला पण सोसत नाही बघ आता वयानुसार. अगं कीर्तनाला गेले होते ना मी, म्हणून उशीर झाला. खरे का बेबी? तुम्हाला काय वाटतं, तुम्ही कुठे जाता, काय करता याची आम्हाला काहीच कल्पना नसेल? अगं अक्का, काय भारी कीर्तन होतं ग, एकदम भारी. साधले महाराज काय बोलले माहितीये, राजा हरिश्चंद्राची गोष्ट होती. हा हा. असे लोक गुंग होऊन ऐकत होते नुसते. इन्स्पिरेशनल स्टोरी होती बरं हरिश्चंद्राची. असं का? काय बेबी, नुसतं ऐकण्याने काही होत नसतंय, वागण्यात बदल करायला पाहिजे. हरिश्चंद्राच्या कथा आपण कानांनी ऐकतो, पण मग खरं वागण्याचं धाडस करता येतं का आपल्याला? म्हणजे काय होतं, नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडून गेले वारे. खरे आपल्यासारखे थोडीच असतात सगळे खरं बोलणारे. बेबी, लाज शरम सगळं पंचगंगेत अर्पण करून आलात का तुम्ही? आजरट तुम्ही लहानपणापासून होतात. जसं जसं वय वाढतंय तसं निर्लज्ज होत चालत काय? अक्का, अगं 10 मिनिटं जेवायला काय उशीर झाला, एवढं कशाला ऐकवतेस? जेवणाबद्दल बोलत नाही होता मी बेबी, तुमच्या निर्लज्जपणाबद्दल आणि खोटेपणाबद्दल बोलतोय. मी काय खोटं वागले? असं हं? काय खोटं वागला? संजीवनींसाठी नवीन मंगळसूत्र बनवून घेतलं, हा खरेपणा आहे? तुम्हाला काय वाटलं आम्हाला कळणार नाही? ते मंगळसूत्र कुठल्या सोनाराकडनं बनवलं, त्याची घटनावळ किती, कुठल्या कारागिराचे हात लागले आहेत, त्या दागिन्यामध्ये किती डाग आहेत, हे सगळं माहिती आहे आम्हाला. स्वतःच्या मोठ्या बहिणीला फसवताना लाज नाही वाटली तुम्हाला? वाटली ना, वाटली अक्का, लाज वाटली, अपराधी पण वाटली. आणि तुला आता हे सगळं कळालंय हे बघून बरं वाटलं मला. निर्लज्जपणाचा कळस आहे. आता तू याला काही म्हणा का, पण आहे असं, मला शिक्षा कर, मला बोल तू हवं ते, पण त्या लहान लहान जीवांना मंगळसूत्रांसाठी एवढं बोलू नकोस बघ. हा ती संजू जेवत नाही ग, टेन्शन येतं तिला. नाही आणि तिच्या हातनं चूक झाली मान्य आहे मला, पण अपराध नाही ना. आणि रणजित उत्साहाच्या भरात म्हणाला की मी शोधतो मंगळसूत्र, पण कामाच्या नादात नाही सापडलं त्याला, नाही जमलं त्याला. आणि पोलिसी खाक्या दाखवायचा नसेल त्याला घरच्यांसमोर, पण म्हणून एवढं करशील? हे बघ, माझ्याच्याने हे बघवलं नाही म्हणून मी मला हवा तसा मार्ग काढला. खोटे मार्ग चांगल्या स्थळी पोचत नाहीत बेबी. तुम्ही आम्हाला हेच ओळखलत का आतापर्यंत? हा, तुम्ही हे गृहीतच धरलं होतं आम्ही त्या दोघांना शिक्षा करणार आहोत म्हणून? ढाले पाटलांच्या घरात लाखोनी दागिने आहेत, त्यात या एका दागिन्याची काय मामलत आहे? प्रश्न तो नव्हताच. सुनबाईच्या हातातून दागिना हरवला ते त्यांनी स्पष्टपणे कबूल केलं नाही. कबूल केलं असतं तर विषय संपला असता. आम्ही काय सुळावर चढवलं असतं का त्यांना? बेबी, तुम्ही सगळ्यांनी मिळून जी लपवाछपवी केली आहे ना, ती अक्षम्य आहे. खरंय आहे साहेब, हे अक्षम्य आहे. या गोष्टीचा राग धरायचा असेल तर माझा धरा, आणि याची शिक्षा द्यायची असेल तर मला एकट्याला द्या.
आईसाहेब, हे सगळं माझ्यामुळे झालंय. मी शब्द दिल्याप्रमाणे वेळेत मंगळसूत्र शोधू शकलो नाही. मी माझं टेन्शन बेबी मावशीशी शेअर केलं. त्यावेळी तिने तिला सुचला तसा रुचला तसा मार्ग निवडला, तो फक्त मला आणि संजूला टेन्शन मुक्त करण्यासाठी. रंजा, बेबी मावशी, मी संजूला सांगितलं तेच तुला सांगतोय. मध्ये बोलू नकोस. साहेब, तुमचा मुलगा इतकाही अकार्यक्षम नाहीये. खरं मंगळसूत्र मला सापडलंय. हे काय? दोन दोन मंगळसूत्र. एकदा नजरेखालून घाला. तेच आहे ना हे? कुठे सापडलं? रूम मध्येच होतं, पलंगामागे. तुम्ही अख्खी खोली पालथी घातली होतीत ना हे शोधायला, तेव्हा नाही मिळालं? नाही, तो पलंग एकट्याने सरकवण्यासारखा नाहीये. संजूने आणि मी दोघांनी मिळून सरकवला बेड, त्यावेळी सापडलं. मंगळसूत्र मिळालंय, आनंद आहे. पण रणजित, आम्हाला असं का वाटतंय पूर्ण सत्य आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये? साहेब, याआधी कधीच खोटं बोललेलं नाहीये मी. म्हणून तुमच्यावर विश्वास ठेवण्याशिवाय पर्याय नाही आमच्याकडे. पण बेबी आणि रणजित, तुम्ही सुद्धा, तुम्ही सगळ्यांनी मिळून आमची जी फसवणूक केली आहे ना, ती अक्षम्य आहे. साहेब, हे तुम्ही लक्षात ठेवणं मस्त आहे.
लय म्हणजे लय चुकीचं वागले ना मी. माझी चूक पोटात घालण्यासारखी नाहीच आहे. पण मला तुम्हाला होणारा त्रास नाही हो बघवला जात. तुम्ही सांगा ना, तुम्ही जी शिक्षा द्याल ती मी भोगायला तयार आहे. तुम्ही फक्त मला सांगा मी काय करू, म्हणजे तुम्ही मला माफी द्याल. नॅचरल कोर्स मध्ये चूक झाल्यावर एकच गोष्ट केली जाते संजू, शिक्षा. आणि माझं तुझ्यावर इतकं प्रेम आहे की मी तुला शिक्षा नाही करू शकत. नाही, तुम्ही मला शिक्षा द्या. तुम्ही जी सांगाल ती शिक्षा मी भोगेन, पण तुम्ही मला शिक्षा द्या. केली. आज मी स्वतःला खूप मोठी शिक्षा केली.